नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूपच खास आणि आठवणींनी भरलेली रेसिपी घेऊन आली आहे. काल मी घरी ही रेसिपी बनवली होती. ती पाहून माझ्या लहान मुलीला असं वाटलं की आज मॅगीच बनवली आहे. ती अगदी आनंदाने खायला बसली, पण पहिला घास घेतल्यानंतर तिची प्रतिक्रिया ऐकून मला खूपच गंमत वाटली. ती म्हणाली, "आई, हे तर मॅगीपेक्षा खूपच छान लागतं. आता यापुढे मला मॅगी नकोच, मी हेच खाणार." तेव्हा माझ्या मनात एक विचार आला, पूर्वीच्या काळातली लहान मुलं कदाचित हेच मॅगी म्हणून खात असतील, कारण ही रेसिपी अतिशय चविष्ट, झटपट तयार होणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूपच पौष्टिक अशी आहे आणि हेल्दी पर्याय आहे. चला तर ही पौष्टिक रेसिपी बनवायला सुरुवात करूया. ही रेसिपी बनवताना सुरुवातीला एक वाटण बनवायचं आहे. त्यासाठी लागणार आहे 2 चमचे जिरे, 1 चमचा धणे, 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, तसेच हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 इंच आलं. हे सर्व मिक्सरला थोडंसं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये वाटण करत असताना पाणी अजिबात घालायचं नाही. वाटण तयार आहे. आता पीठ मळायला घेऊया. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे, तसेच पाव वाटी बेसन घालायचं आहे. मगाशी जे वाटण बनवलं होतं त्याच्यातील 1 चमचा वाटण या पिठामध्ये घालायचं आहे. यामध्ये पाव चमचा हळद, तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा ओवा हातावरती थोडासा चोळून घालायचा आहे, म्हणजे मग त्याचा फ्लेवर आणखीनच रेसिपीमध्ये उतरतो. तसेच 2 चमचे तेल घालायचं आहे. आता हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे मसाले लागले पाहिजेत आणि तेल देखील पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. इथे वाटण बनवत असताना मी हिरवी मिरची वापरलेली आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर लाल तिखट देखील वापरू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. थोडं थोडं पाणी घालत आता कणिक मळून घ्यायचे. कणिक मळत असताना जास्त पातळ अशी मळायची नाही, थोडीशी घट्टच मळायची, म्हणजे मग याच्या नूडल्स बनवत असताना अगदी व्यवस्थित बनतील. जर तुम्ही पातळ कणिक मळली तर तुम्हाला नूडल्स व्यवस्थित बनवता येणार नाहीत. तुम्ही ते पाहू शकता, अशा प्रकारे घट्ट अशी कणिक मळायची आहे आणि याच्यावरती आता झाकण ठेवून 10 मिनिट मुरण्यासाठी ठेवायचे. आता 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही ते पाहू शकता, कणिक छान अशी मुरलेली आहे. आता या कणकीला थोडंसं तेल लावायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे नूडल्स बनवत असताना हाताला चिटकत नाही. आता कणकीचा अशा प्रकारे छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्याच्या नूडल्स बनवून घ्यायचे. हा गोळा आपल्या हाताच्या बोटांनी असा फिरवत फिरवत आपल्याला लांबट असं ओढायचं आहे. तसेच ही नूडल्स थोडी आतल्या साईडला घ्यायची आहे आणि त्याचा असा गोल बनवायचा आहे आणि त्याची 2 टोकं आहेत ती चिमटून घ्यायची. याला शेंगोळे असे म्हणतात, परंतु मी याच्या नूडल्स बनवलेले आहेत, म्हणजे मग लहान मुलांना खायला थोडीशी मजा येते. सर्व पिठाच्या मी नूडल्स बनवून घेतलेले आहेत. आता रस्सा बनवण्यासाठी गरम पाणी लागणार आहे. त्यासाठी इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे देखील छान फुलून द्यायचे आहेत आणि याच्यामध्ये मगाशी जे वाटण बनवलं होतं ते सर्व वाटण घालायचं आहे. वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. हळद देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. याऐवजी तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण हे तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. याऐवजी तुम्ही किचन किंग मसाला देखील वापरू शकता किंवा तुमच्याकडे घरात दुसरा कोणताही मसाला असला तरी वापरू शकता. रस्सा बनवताना यामध्ये आपण खूप कमी प्रमाणात मसाले वापरलेले आहेत, त्यामुळे रस्सा मिळून येण्यासाठी इथे मी त्याच्यातील 2 नूडल्स घातलेले आहेत आणि त्या छान इथं मॅश करून घ्यायचे.
नूडल्स तेलात परतल्यामुळे रस्स्याला छान असा खमंगपणा येतो। आता यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। रस्सा बनवताना पाणी हे भरपूर प्रमाणात वापरायचं आहे, कारण नूडल्स शिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं। तसेच रस्सा थंड झाल्यानंतर देखील याच्यातील पाणी आळलं जातं। ही खरं तर विदर्भातील रेसिपी आहे। या रेसिपीचं नाव आहे शेंगोळे। शेंगोळे हे मगाशी मी दाखवल्याप्रमाणे गोल आकाराचे बनवले जातात किंवा नूडल्सप्रमाणेच, परंतु याचे खूप लहान लहान असे तुकडे केले जातात। परंतु लहान मुलांना हे नूडल्ससारखे बनवले तर खायला खूप मज्जा येते, त्यामुळे मी ते नूडल्ससारखेच बनवलेले आहेत। आता यामध्ये मीठ घालायचं आहे। मगाशी कणिक मळताना देखील त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे तुम्ही अंदाजानुसारच मीठ घालायचं आहे। आता रश्श्याला छान उकळी आलेली आहे। या प्लेटमध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ आणि वाटण केलेलं मिक्सरचं भांडं थोडंसं मी धुवून घेतलेलं आहे, ते पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे। ज्वारीचं पीठ याच्यामध्ये ॲड केल्यामुळे रस्सा हा छान मिळून येतो। आता रस्स्याला छान उकळी आलेली आहे। याच्यामध्ये मगाशी बनवलेले नूडल्स घालायचे आहेत। नूडल्स घालत असताना रस्स्याला छान उकळी आलेली असली पाहिजे। उकळत्या रस्स्यामध्येच नूडल्स घालायचे आहेत, नाहीतर ते एकमेकांना चिकटले जातात। रस्स्यामध्ये नूडल्स किंवा शेंगोळे घातल्यानंतर रस्स्याचं तापमान थोडंसं कमी होतं, त्यामुळे काय होतं, नूडल्स या रस्स्यामध्ये विरघळल्या जातात। त्यामुळे नूडल्स किंवा शेंगोळे घालत असताना रस्सा हा चांगला उकळलेलाच असला पाहिजे। आता नूडल्स घातल्यानंतर रश्श्याला छान उकळी आलेली आहे, परंतु आपण लगेचच नूडल्स हलवायच्या नाहीत, नाहीतर त्यात लगेचच तुटू शकतात। त्यामुळे त्याचा आकार थोडासा सेट होऊन द्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिट याला छान उकळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि 15 ते 20 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे, कारण आतमधून देखील नूडल्स चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजेत। जवळजवळ 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता, नूडल्स देखील छान शिजलेले आहेत। तुम्हाला आत्ता हा रस्सा थोडा पातळ वाटत असला तरी थंड झाल्यानंतर हा आळून येतो, त्यामुळे हे असंच ठेवायचं आहे। जास्त रस्सा आटवून घ्यायचा नाही। या रेसिपीचा बेस्ट पार्ट म्हणजे रस्सा आहे। रस्स्याला खूप छान अशी चव येते। पावसाळ्यात जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर रस्सा प्यायला खूप छान अशी मज्जा येते। ज्याप्रमाणे आपण मटणाचा रस्सा पितो त्याप्रमाणेच या रस्स्याला देखील छान अशी चव येते। हे शेंगोळे तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीसोबत किंवा असेच कोरडे देखील खाऊ शकता। आता शेंगोळे तयार झालेले आहेत। गॅस बंद करूया आणि सर्व करायला घेऊया। तुम्ही ते पाहू शकता, याला अगदी मॅगीप्रमाणेच टेक्स्चर आलेलं आहे। असं वाटत आहे की मॅगीच आहे। तुम्ही जर लहान मुलांना अशा प्रकारच्या रेसिपी करून खाऊ घातल्यात तर मुलं बाहेरचं खाणं अजिबात मागणार नाहीत। तुम्हाला नूडल्स टाईप शेंगोळीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।